सर जर ही ट्रेन जी आहे ती फसली तर पुढे तुम्ही या सगळ्याला लोकलमध्ये एसी मध्ये कन्वर्ट करणार का? या एसी मध्ये कन्व्हर्टेबल आहेत का? या बाजूला येतो तेव्हा प्रत्येक वेळेला कुठे बसायला मिळेल याचाच आपण विचार करत असतो. नॉर्मल ट्रेनमध्ये तर अशी कधी बसण्याची जागा तरी दिसली नसेल, पण मला असं वाटतं या जागेचा देखील अशाच प्रकारे वापर होऊ शकतोय की लोक इथे देखील बसू शकतील. ॲडजस्टमेंट, मुंबई म्हणजे ॲडजस्टमेंट. जर मी विचार करतोय 2, 3 आणि चौथा जेव्हा आपण असं बसतो तेव्हा देखील खूप जागा जी आहे ती तुम्हाला मध्ये पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की स्टँडिंगची जी कॅपॅसिटी जी आहे ती या लोकलमध्ये जास्तीची करण्यात आलेली आहे. काही डोर दिलेला आहे. हा डोर जर तुम्ही पाहता आता सध्या तो ओपन होतोय की नाही माहीत नाही, पण हा अशा प्रकारे ओपन होतो आणि मग तो क्लोज देखील होऊ शकतो. तर हा जो कंपार्टमेंट आहे, महिलांचा डब्बा आणि समानचा डब्बा, हा तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल. ते सगळे सेवेतले लोकल आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे कुठे दिसतंय का की मराठीमध्ये चूक आहे किंवा मराठी नाही आहे असं तुम्हाला काही चूक दिसतंय का? तर ही आत्ताशी तांत्रिक बाबी जी आहेत ते तपासल्या जात आहेत. त्यानंतर ती सेवेत आणली जाईल. नावावरच्या की मराठी फलक नाही आहेत किंवा काय, तर ते त्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळतील. इव्हन अधिकारी म्हणाले की तुम्हाला इकडे कुठे दिसतंय का, जे आपले जुने लोकल आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती. मागच्या वर्षी जूनमध्ये मुंब्रा परिसरामध्ये एक घटना घडते आणि ही जी घटना आहे ती ट्रॅकवरतीच घडते. त्या ट्रॅकवरती 2 ट्रेन जे आहेत ते क्रॉस करत असतात एकमेकांना आणि त्या दरम्यान मुंब्रावरून CSMTला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जी लोक असतात, जी दरवाजाला लटकलेली असतात, त्यांचा अपघात होतो आणि ते रुलावरती कोसळतात. अगदी भीषण अपघात होता. याची दखल संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली जाते आणि त्यानंतर मुख्यमंत्री घोषणा करतात की आपण लवकरच जे ऑटोमॅटिक डोर असतात, जे ऑटोमॅटिक डोर बंद होतात तशा प्रकारची ट्रेन आणू आणि लवकरच AC लोकल देखील आणू. आता तुम्ही माझ्या मागे पाहताय ती अशीच ट्रेन होती ज्यामध्ये तो अपघात घडलेला. नॉर्मल आपण नेहमी जेव्हा पाऊस येतो तेव्हा हे डोर बंद करतो तशी ती ट्रेन होती. मात्र आता काही दिवसांपूर्वीपासून तुम्ही व्हिडिओ देखील पाहत असाल, कुर्ला कारशेडमध्ये एक ट्रेन आली आहे जी ऑटोमॅटिक डोरची आहे आणि नॉन AC आहे. आणि हीच ती ट्रेन जी आहे ती माझ्या समोर आहे, मी तुम्हाला या बाजूला दाखवतो. ही ती ट्रेन आहे जी सध्या कारशेडमध्ये आलेली आहे आणि यावरती अजूनही काही तांत्रिक बाबी जे आहेत ते तपासल्या जात आहेत. आणि सध्या आपण याच ट्रेनचा आता आढावा घेणार आहोत. आपण आतमध्ये जाऊया, कशा प्रकारची ही ट्रेन आहे ती पाहूया आणि एकूणच या ट्रेनचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते देखील आपण पाहूया. तर मंडळी, आता मी जिथे एंटर होतोय तो ट्रेनचा पहिलाच डब्बा जो आहे तो आहे आणि इकडे आहे हा समान डब्बा. लगेचचा जो डब्बा आहे तो आपल्याला लगेचच पाहायला मिळतो. पहिलाच डब्बा जो आहे तो या पहिला लोकलमध्ये जो पहिला डब्बा आहे त्याचा थोडासा कंपार्टमेंट जो आहे तो लगेच आहे. अगोदर आपण लगेचचे डबे जर पाहत होतो, सामानचे डबे जेव्हा पाहत होतो तेव्हा खूप छोटे डबे, म्हणजे एकच सीट आपल्याला तिथे पाहायला मिळत होती. मात्र आता तुम्ही इथे पाहू शकता 2 सीट जे आहेत त्या लगेचच्या इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही बाजूला या लगेचच्या डब्याला 2 सीट पाहायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे मोठी विंडो जी आहे ती इकडे आपल्याला पाहायला मिळते. लगेचची जी कॅपॅसिटी जी आहे, समान डब्याची जी कॅपॅसिटी आहे ती इथे वाढलेली आहे. आणि वरती तुम्हाला इथे अजून सामान, जर वरती बॅगा वगैरे असतील त्या ठेवायच्या असतील तर त्या देखील त्याची जागा तुम्हाला इथे पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे अगोदरचा ट्रेन जर तुम्ही तिथे पाहता, मी तुम्हाला दाखवतो. अगोदरची ट्रेन जी होती ती तुम्हाला कशी पाहायला मिळते पहा. तिकडे पहिला द्वितीय श्रेणी आहे, काही वेळेला तिकडे लेडीज डब्बा देखील येतो, लेडीज कंपार्टमेंट येतो, महिलांचा डब्बा येतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या बाजूला जर पाहता तर 3 डब्यानंतर तुम्हाला तिकडे एक समान डब्बा जो आहे तो पाहायला मिळतो. मात्र या ट्रेनमध्ये थोडंसं वेगळं करण्यात आलेलं आहे आणि हे वेगळं पण का आहे, कारण की ही जी ट्रेन आहे ही एकमेकांना कंटिन्यू जॉईन केलेली आहे. जॉईन केली असल्यामुळे लगेचचा जो डब्बा आहे, समानचा जो डब्बा आहे तो तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळतो. जेणेकरून या बाजूला तुम्हाला इकडे काही डोर दिलेला आहे. हा डोर जर तुम्ही पाहता आता सध्या तो ओपन होतोय की नाही माहित नाही, पण हा अशा प्रकारे ओपन होतो आणि मग तो क्लोज देखील होऊ शकतो. तर हा जो कंपार्टमेंट आहे, महिलांचा डब्बा आणि समानचा डब्बा, हा तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल. यामुळेच या बाजूला पहिल्याच स्थानी तुम्हाला तो कंपार्टमेंट जो आहे, लगेचचा डब्बा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता हा कोच जो आहे तो संपूर्ण वेळ म्हणजे पूर्ण पुढपर्यंत जो आहे तो तुम्हाला फर्स्ट क्लास पर्यंत तरी जवळपास जॉईन असलेला दिसतोय. म्हणजे हा एक कोच आणि दुसरा कोच जो आहे तो आपल्याला जॉईन असलेला दिसतोय, ज्यामध्ये हे डब्बे जे आहेत त्याच्यामध्ये आता ही जी खिडकी जी आहे ती तुम्हाला
मोठी आता पाहायला मिळते आणि यामध्ये 2 खिडक्या ज्या आहेत ते तुम्हाला एकत्र पाहायला मिळतात, ज्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी ही खिडकी जी आहे ती मोठी ठेवण्यात आल्याचं असल्याचं रेल्वे ही दावा करते. या कोचचे ज्या खिडक्या देण्यात आलेल्या आहेत या खिडक्यांची जी रुंदी आहे ती देखील सिग्निफिकंटली वाढवली गेलेली आहे. नॉर्मल कोचमध्ये या खिडक्या साधारणपणे 900 सेंटीमीटरच्या असतात. या कोचेसमध्ये या खिडक्या 1900 सेंटीमीटरच्या म्हणजे जवळजवळ 1 मीटर याची लांबी वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या 1900 इंटू जवळजवळ 950 सेंटीमीटर इतक्या वाईड खिडक्या याच्यामध्ये बनवलेल्या आहे. त्याचप्रमाणे नॉर्मल रेकमध्ये अर्धी खिडकी उघडी होते. या रेकमध्ये आपण 2/3 खिडकी, कारण दोन्ही साईडनी जे ग्लास पॅनल आहेत ते ग्लास पॅनल सेंटरमध्ये येतात. त्यामुळे प्रवाशांसाठी ही हवेची जी आवश्यकता आहे किंवा जी वाहती हवा आहे ती देखील याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळणार आहे. आता अजून जे आहेत ते मी तुम्हाला काही वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत ट्रेनचे ते तुम्हाला सांगतो. ही जी लोकलची जी ट्रेन आहे ती यामध्ये तुम्हाला आता सीट्स जे आहेत ते काही प्रमाणात थोडके छोटे पाहायला मिळू शकतात, पण रेल्वेचं एक महत्त्वाचं असतं, आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा महत्त्वाचं असतं की आपण 4 जण जे आहोत तो यामध्ये बसू शकू. त्यामुळे जर मी विचार करतोय 2, 3 आणि 4था जेव्हा आपण असं बसतो तेव्हा देखील खूप जागा जी आहे ती तुम्हाला मध्ये पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की स्टँडिंगची जी कॅपॅसिटी जी आहे ती या लोकलमध्ये जास्तीची करण्यात आलेली आहे. आणि आम्ही जेव्हा खाली बोलत होतो, चर्चा करत होतो, जे इथले अधिकारी आहेत, रेल्वेचे अधिकारी आहेत, त्यांनी देखील ही बाब जी आहे ती स्पष्ट करून सांगितली आहे की ही कॅपॅसिटी जी आहे, स्टँडिंगची कॅपॅसिटी जी आहे ती इकडे वाढलेली आहे. तो सध्या एक विषय आला, तो विषय असा होता की काही जे नावं जे आहेत तिथे सूचना फलक जे आहेत ते मराठीमध्ये नाही आहेत. या विषयावरून काही बातम्या झालेल्या, पण यावरती जेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की असं का आहे, तर त्यांचं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की अजून तरी हा जो डब्बा आहे तो कारशेडमध्ये आलेला आहे, आत्ता आलेला आहे आणि तो बाहेर चेन्नईवरून आलेला आहे. त्यामुळे सध्या इथे तसं नाहीये. मात्र लवकरच यावरची जी अजून तांत्रिक बाबी जे आहेत त्या तपासल्या जातील. त्यानंतर या प्रकारचे जे सूचना फलक आहेत ते अपडेटेड लावले जाईल. आत्तापासूनच लोकांमध्ये या एका विषयावरून आक्रोश निर्माण करू देऊ नका किंवा असं काही वादविवाद होतील या गोष्टीवरून ती निर्माण करून देऊ नका, कारण की आत्ताच कुठेतरी ही ट्रेन जी आहे ती मुंबईमध्ये दाखल झाले, कारशेडमध्ये दाखल झाले. एक तर या रॅकवर हे जे नवीन लोकल आहे त्यावर मराठी भाषेसंदर्भात एक मोठी टीका झाली आणि दुसरी तर याचं चेंबर बनवलं का. या 2 आरोपांवर कसं पाहताय, कसं तुम्ही याला उत्तर द्याल? या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं मी आपल्याला सांगितलं, हा रेक अद्यापपर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात आलेला नाही. हा रेक ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात येईल त्यावेळेस निश्चितप्रमाणे त्रिभाषा सूत्रीमध्ये आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषांमध्ये या रेकवरती सर्व गोष्टी अधोरेखित करून त्यानंतरच हा रेक चालवला जाईल. आता सध्या हा रेक प्रामुख्याने RDSOच्या ट्रायलसाठी आणला गेलेला आहे. त्यामुळे रेकचे ट्रायल चालू असताना त्याच्यावरती प्रवाशांसाठी अपेक्षित ज्या गोष्टी आहेत ह्या भविष्यामध्ये येणार आहेत. आत्ताच मला वाटतं त्याच्यावरती बोलणं किंवा त्याच्यावरती टीका करणं हे चुकीचं आहे. आणि काही समाज माध्यमांनी किंवा काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी देखील जे केलेलं आहे हे मला वाटतं चुकीचं आणि विनाकारण लोकांमध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. माझी त्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सत्य परिस्थिती जाणून घेऊन त्यानंतरच याच्याबद्दलचे गोष्टी आपण द्याव्यात. त्याच्या माध्यमातून अशा कुठल्याही प्रकारचा असंतोष हा प्रवाशांमध्ये किंवा जनतेमध्ये पसरणार नाही याची काळजी आपण देखील घ्यावी. अजून आपण पाहतो पुढे तर हे जे डोर्स आहेत ते आता ऑटोमॅटिक झालेले आहेत. त्यामुळे ही जी कपॅसिटी जी आहे ते डोरची ती तुम्हाला इकडे जर पाहतात तर इथे लाईट देते, रेल्वेकडून इथून लाईट देण्यात आले, जेणेकरून जे आपल्याला आपण माहिती आपण मेट्रोमध्ये प्रवास केलेला आहे, AC लोकलमधून देखील प्रवास केलेला आहे, तर अशानुसार ही जेव्हा लाईट सुरू होते तेव्हा ते डोर्स बंद होत असतात, हे आपल्याला माहिती आहे. महत्वाचं म्हणजे आता तुम्ही प्रश्न हा विचारला जातोय इकडे सगळ्यात जास्त की व्हेंटिलेशनचं काय. गरमी आहे, एक तर 44 डिग्री 40 डिग्री पर्यंत आपली मुंबईमधली गरमी गेलेली आहे. मग अशा वेळेला काय होतं
तर रेल्वे अधिकाऱ्यांना देखील आम्ही विचारलं गेलं की भरपूर सारे कमेंट येत आहेत की कुठे या जागेचं म्हणजे ह्या कंपार्टमेंटमध्ये एवढी गरमी होईल की कुकरसारखं असेल किंवा खूप गरमी असेल, त्यामुळे माणसांना खूप त्रास होणार आहे, त्यांना व्हेंटिलेशनला किंवा श्वास घ्यायला त्रास होणार आहे, असं सगळे कमेंट्स भरपूर येत आहेत. पण रेल्वे दावा करते की हे जे वरचे तुम्ही पाहताय ही जी पूर्ण ब्लोअर सिस्टम जी आहे ती दुप्पट करण्यात आली असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ही सगळी व्हेंटिलेशनची जी प्रोसेस जी आहे त्याची कपॅसिटी दुप्पट करण्यात आलेली आहे. ऑक्सिजन घेण्याची क्षमता म्हणजे आतमध्ये हवा फेकण्याची क्षमता आणि बाहेर नेण्याची क्षमता ही दुप्पट झालं असल्याचं रेल्वे म्हणतात. वरून आपले नॉर्मल जे फॅन्स आहेत ते आहेतच. या रेकमध्ये व्हेंटिलेशन सिस्टमसाठीचे ॲडिक्वेट अरेंजमेंट करण्यात आलेले आहेत. आपले लोअर्सवाले दरवाजे असू द्यात किंवा ज्याची लांबी वाढवलेली आहे अशा खिडक्या असू द्यात किंवा 10,000 क्युबिक मीटर प्रति तास इतक्या कॅपॅसिटीचे प्रत्येक कोचवर लावण्यात आलेले 2 जे रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम असू द्यात, या सर्व सिस्टमच्या माध्यमातून याच्यामध्ये निश्चित रूपामध्ये आपण जे ऑक्सिजनचं प्रमाण ट्रेनच्या बाहेर आहे तेच ट्रेनच्या कोचच्या मध्ये देखील ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यापुढे जर आपण पाहतो तर इकडे एक सुंदर असं एक चित्र पाहायला मिळतंय. जेव्हा आपण या बाजूला येतो तेव्हा प्रत्येक वेळेला कुठे बसायला मिळेल याचाच आपण विचार करत असतो. नॉर्मल ट्रेनमध्ये तर अशी कधी बसण्याची जागा तरी दिसली नसेल, पण मला असं वाटतं या जागेचा देखील अशाच प्रकारे वापर होऊ शकतोय की लोक इथे देखील बसू शकतील. ॲडजस्टमेंट, मुंबई म्हणजे ॲडजस्टमेंट, आणि ती ॲडजस्टमेंट करण्यासाठी कोणतीही जागा कमी नाही. कधीतरी मी एका व्हिडिओमध्ये तर पाहिलेलं की एक माणूस तर स्वतःची टेबल घेऊन आलेला आणि तो टेबल घेऊन इकडे असा बसलेला, असं रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चित्र. पण आता हे चित्र जे आहे ते इकडे अशा पद्धतीचं पाहायला मिळेल. एखादा माणूस जो आहे तो आरामात या जागी देखील बसू शकेल आणि लेडीज कोच असल्यामुळे इथे तरी ती सुविधा जी आहे ती पाहायला मिळते. दुसऱ्या कोचमध्ये असेल की नाही ते लवकरच आपल्याला कळेल. व्हेंटिलेशन सिस्टम जी आहे ती कशा प्रकारची आहे हे जेव्हा आपण पाहतोय तर तुम्हाला इकडे काही छिद्र पाहायला मिळतील. हे छिद्र जे आहेत, रेल्वेचं म्हणणं आहे की जेव्हा ट्रेन बंद होईल त्यानंतर देखील या जागा ज्या आहेत ते व्हेंटिलेशनचंच काम करणार आहे. त्यामुळे इथून देखील तुम्हाला हवा पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल, हवा येईल तुम्हाला इथून. त्यामुळे ह्या डोर बंद असताना देखील त्याचा काही असा वेगळा इश्यू पडणार नाहीये. दुसरी गोष्ट, ही जी जागा जी आहे ती मोठ्या प्रमाणात तुम्हाला जेव्हा स्टेशन येतं, एखादं समोर स्टेशन आलं तर ते स्टेशन तुम्हाला पाहता यावं. म्हणजे असं अगदी इकडे उभं असताना कुठलं स्टेशन आहे हा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा तुम्हाला ही जी जागा आहे ती त्यासाठीच देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अजूनही बरंच काम जे आहे ते बाकी आहे. आपण पाहतो की नॉर्मली मुंबईचं जे रेल्वेचं जे जाळं आहे त्याचं कुठली स्टेशन आहे त्याची नाव तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. तर त्यामुळे अजून ते सगळे अपडेट बाकी आहेत. तर लवकरच हिंदी किंवा मराठीमध्ये जे कोणते स्टेशनची नावं येतात ती नावं जी आहेत ती तिथे दिली जातील. आता महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या डब्यामध्ये आहेत आणि या डब्याच्या शेवटी आपण पाहतोय इथे आता सध्या हा ओपन झालेला आहे. कशा प्रकारे जी यंत्रणा जी आहे या डोरची ती तुम्हाला इकडे इंटरनल यंत्रणा जी आहे ती पाहायला मिळते. आणि या सगळ्यामध्ये इकडे स्पीकर आहे, त्याचबरोबर वेगवेगळे वायर्स जॉईन करून या डोरची सिस्टीम जी आहे ओपन क्लोजची ती बनवण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता हा जो एमर्जन्सी ओपनिंग डोर जो आहे तो तुम्हाला AC मध्ये पण पाहायला मिळतो आणि तोच आता तुम्हाला नॉन AC लोकल ट्रेनमध्ये पण पाहायला मिळणार आहे. आणि या डोर फिरवल्यानेच तुमचा हा जो ऑटोमॅटिक डोर जेव्हा आपत्कालीन एक सिच्युएशन येईल, परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला ह्याचा वापर नीट करता येईल. आणि त्यामुळेच ही डोर्सचे जे लॉक आहेत ते या हँडलने, या स्विचने तुम्हाला फिरवता येईल. ज्यामुळे जर कधी तुम्हाला बाहेर जायचं झालं, ट्रेन थांबली आणि बाहेर जायचं झालं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जायचं झालं तर तुम्हाला हे इथे ओपन करता येत आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे या बाजूला आपण येऊया. काही वेगवेगळ्या काही अजून गोष्टी पाहायला मिळत आहेत का ते आपण पाहूया. आता अशा घटना खूप घडत होत्या, चेन पुलिंगच्या घटना. आता चेन पुलिंगच्या घटना घडत होत्या तेव्हा कसं इथे लटकलेली असायची ट्रेन, एखाद्याने बॅग काढायचा प्रयत्न केला तर खिचली जायची ट्रेन. तर आता रेल्वे म्हणतायत हा जो अलार्म आहे तो आता तुम्हाला बटन स्वरूपात मिळणार आहे. बटन स्वरूपात मिळणं म्हणजे आता तुम्हाला हा बॉक्स ओपन करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला बटन दाबावं लागेल. आणि जर हे तुम्ही
म्हणजे इथे चुकून घडण्याचा चान्सेसच नाही आहे. हे जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्ही इंटेन्शनली करताय, हे हे दिसून येत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे हा जो अलार्म जो आहे तो आता तुम्हाला अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही तो अलार्म उगाचच वाजवताय तर तुम्हाला 1000 रुपयापर्यंत एक दंड जे लागेल आणि 1 वर्षाची कैद. ही जी आहे, जी अगोदरच्या ट्रेनमध्ये पण तुम्हाला या प्रकारचं जे दंड स्वरूप आहे ते पाहायला मिळत होतं, तेच तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. CCTV कॅमेरा मी पाहिलं मगाशी, पुढे तुम्हाला ते व्हिज्युअलवरती दिसेलच. CCTV कॅमेरा जो आहे तो तुम्हाला ट्रेनच्या पुढे देखील पाहायला मिळतो. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा तो नेमका कशा प्रकारे अपघात झाला हे पाहण्यासाठी ट्रेनच्या स्टार्टलाच म्हणजे मोटरमॅनसाठी तो एक CCTV दिलेला आहे. सोबतच आता इकडे आतमध्ये देखील अगोदर देखील बऱ्याच ट्रेनमध्ये CCTV जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळत होते, इथे देखील तसे पाहायला मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा कोचला धरून देखील बाहेर काही CCTV जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे दरवाजे कुठे नेमके बंद होण्याचे अडकलेत हे तुम्हाला इकडे पाहायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे हा जो लोकलचा डब्बा जो आहे तो आता आपण दुसऱ्या डब्यामध्ये आहे. आणि तिसरा या बाजूला फर्स्ट क्लास येणार असल्याने तो डब्बा जो आहे तो सध्या इकडे बंद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे 2 कोच जे आहेत, 2 कोच ते तुम्हाला एकत्र जोडलेले पाहायला मिळत आहेत. आता सध्या पुढे एक फर्स्ट क्लास डब्बा जॉईन होईल, त्यानंतर तुम्हाला हा प्रकार जो आहे तो तुम्हाला इथे डब्बे बंद होताना पाहायला मिळतील. आणि अशी जी आहे ती नॉन AC लोकलचे वेगवेगळे फीचर्स जे आहेत ते आपण पाहू शकतोय. तर मंडळी, आता याच रेल्वेचा नॉन AC स्वयंचलित दरवाजांची जी लोकल आलेली आहे त्याच लोकलचा आपण बाहेरून आढावा घेऊया. जर आपण पहिलाच पाहतो तर त्या बाजूला आहे लेडीज कंपार्टमेंट आहे आणि ते देखील फक्त सामानाचा कक्ष आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला मध्ये डोर जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळालाच होता. आणि त्यानंतर हे जे कंटिन्यू रेक जे आहेत ते तुम्हाला एकमेकांना जॉईन दिसतात. पहिला डब्बा, दुसरा डब्बा, हा जो आपण आतमधून पाहिलेला तो दुसरा डब्बा, इथपर्यंत आपण पोहोचलेलो. आणि त्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळत होतं एक पार्टिशन आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पार्टिशन जे आहे ते तुम्हाला फर्स्ट क्लासचे डब्बे आहेत आणि लेडीजचे डब्बे आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला पार्टिशन पाहायला मिळत होतं. सेकंड क्लासचा हा जो आहे तो महिलांसाठी राखीव डब्बा आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहतो तर पुन्हा एकदा हे जॉईनच असणार आहे दुसरा डब्बा. आणि तिसरा डब्बा जो आहे त्यानंतर इकडे तुम्हाला फर्स्ट क्लाससाठी पार्टिशनमध्ये आहे. आणि त्यानंतर लेडीजसाठी, महिलांसाठी स्पेशल फर्स्ट क्लास जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा जो आहे पार्टिशन त्याच्यामध्ये तुम्हाला जनरलचा फर्स्ट क्लास जो आहे तो पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि इकडे तिसरा डब्बा जो आहे तो एंड झालेला आहे. आणि हा तिसरा डब्बा जो आहे तो तुम्हाला इकडे कट डाऊन झालेला दिसेल, तो तुम्हाला पुढे जॉईन दिसणार नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही पाहताय, मी विनंती करेन तिकडे पाहायला, तर इकडे तुम्ही पाहू शकता तिसरा डब्बा जो आहे तो कट डाऊन झालेला आहे. आणि पुढचे जे 6 डब्बे आहेत तिथे तुम्हाला आता यानंतर देखील अजून 3 डब्बे जे आहेत ते त्या बाजूला ते तुम्हाला एकत्र पाहायला मिळतील. आणि मग त्यानंतर पुढचे जे 6 डब्बे जे आहेत ते तुम्हाला वेगळे एकत्र पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे ही लोकल जी आहे तिला 3 + 3 + 6 अशा प्रकारे 12 मध्ये एकूण डिवाइड केलेलं आहे. आता या लोकलचे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी काही सांगतो. पहिलं तर ही आत्ताशी तपासली जाते, हिच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. ही जी आहे ती सेवेमध्ये लोकल आलेली नाही आहे, त्यामुळे एकूणच अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत लोकल ही सेवेमध्ये आलेली नाही आहे. तर त्याच्या अंतर्गत ज्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळाल्या त्या नावावरच्या की मराठी फलक नाही आहेत किंवा काय, तर ते त्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळतील. इव्हन अधिकारी म्हणाले की तुम्हाला इकडे कुठे दिसतंय का, जे आपले जुने लोकल आहेत ते सगळे सेवेतले लोकल आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे कुठे दिसतंय का की मराठीमध्ये चूक आहे किंवा मराठी नाही आहे असं तुम्हाला काही चूक दिसतंय का. तर ही आत्ताशी तांत्रिक बाबी जी आहेत ती तपासल्या जात आहेत, त्यानंतर ती सेवेत आणली जाईल आणि हळूहळू करून या रेल्वे ज्या आहेत त्या सेवेत आणल्या जातील. मी स्पष्टच म्हटलं, अधिकाऱ्यांना विचारलं की सर जर ही ट्रेन जी आहे ती फसली तर पुढे तुम्ही या सगळ्याला लोकलमध्ये AC मध्ये कन्वर्ट करणार का, या AC मध्ये कन्व्हर्टेबल आहेत का. तर यावरती अधिकारी काय म्हणाले की तुम्ही असं फसलं असं अगोदर तर म्हणू नका, तसं तर नाहीच होणार असं, पण जर पुढे जाऊन AC मध्ये आणायचा जो विषय आहे तो जेव्हा आपली कपॅसिटी वाढते, आपली
इकॉनॉमिक कपॅसिटी वाढते, त्यानंतर आपण नक्कीच त्याला AC मध्ये कन्वर्ट जे आहे ते दुसरे लोकल जे आहे ते तशा पद्धतीचे आणू, पण याला AC मध्ये कन्वर्ट करणार नाही. जर पनवेल साईडची हार्बर लाईन आपण साईड बघतो तर तिकडे सध्या लोकलची गरज आहे. मग त्यावेळेला ह्या लोकल तिकडे फिरवल्या जातील, त्या बाजूला पनवेल किंवा त्या हार्बर लाईन साईडला फिरवल्या जातील. मात्र AC जर लोकल आणायची असेल तर ती संपूर्ण AC लोकल आणली जाईल. आता सध्या ही लोकल जी आहे ती सध्या इंट्रोड्यूस्ड होईल, त्यानंतर यावरती काम काय आहे ते पाहिलं जाईल. त्यानंतर या ट्रेनचं, या लोकलचं, या स्पेशल स्वयंचलित दरवाजेनुसार जी आणलेली नॉन AC लोकल जी आहे तिचं प्रोडक्शन आहे ते नंतर वाढवलं जाईल. त्यामुळे सध्या ही ट्रेन जी आहे ही तपासली जाईल, कसे चालते ती पाहिलं जाईल आणि त्यानंतर आपल्या सेवेत येईल. यासोबतच आता ह्या रेकला RDSO ट्रायल्स आपण सुरू करणार आहोत. RDSO ट्रायल्सच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा याची रायडरशिप किंवा रायडरशिपच्या वेळेस जी गुणवत्ता आहे, प्रवाशांना जे धक्के बसतात किंवा चालवत असताना दुसऱ्या काही अडचणी येत आहेत का याची टेस्टिंग केली जाते. ही टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये आपण प्रवाशांसाठीच्या ज्या टेस्टिंग आहेत त्या चालू करणार आहोत. प्रवाशांसाठी देखील जशा बेसिक आवश्यकता ज्याच्यामध्ये आपण प्रवाशांना गाडीमध्ये बसल्यावर कुठल्या अडचणी येत आहेत का, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं जे वातावरणातील प्रमाण आहे आणि जे कोचमधलं प्रमाण आहे त्याच्यावरती काय आहे, या सर्व गोष्टी आपण चेक करणार आहोत. आणि ह्या सर्व टेस्टिंग संपल्यानंतर ही रेक आपण प्रवाशांसाठी सोयीसाठी आणणार आहोत. या सर्व टेस्टिंगमध्ये जर काही कमतरता आढळून आल्या तर त्या कमतरता देखील आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या नवीन सोयी सुविधांसहित हा रेक प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई लोकलमध्ये दाखल होणार आहे. आणि भविष्यामध्ये आवश्यकतेनुसार अशा अजून लोकल आपल्याकडे इंट्रोड्यूस होतील. सध्या हा रेक टेस्टिंग फेजमध्ये आहे. टेस्टिंग एकदा पूर्ण झाल्यानंतर या रेकला बाकीचे जे सगळे रेकला प्रवाशांच्या दृष्टिकोनातून जे काही बदलाव करायचे ते बदलाव करून याला ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिसेसमध्ये इंट्रोड्यूस करण्यात येईल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या प्राईम टाईम या न्यूज चॅनलला. धन्यवाद.